अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त महात्म्य अध्याय 25वा. अलर्काख्यानाचा आरंभ. ऋतुध्वज किंवा कुवलयाक्ष राजाची कथा. पातालकेतू दैत्याच्या वधार्थ राजाचे दैत्याच्या निवासस्थळी आगमन आणि तेथे मदालसेची भेट झालेली आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदत्तात्रयाय नमः. गुरु म्हणे दीपकासी पुत्राने असे पितयासी. अर्जुनाख्यान विस्तारेशी कथिले दत्त कथान्वित. पुत्र म्हणे ऐकताता अलर्क नामे राजा होता. तोही शरण येऊनी दत्ता योग साम्राज्यता पावला. तर गुरु संदीपकाला सांगता आहेत आणि तीच कथा आपण दुसऱ्या अध्यायात पाहिलं. भार्गव कुलोत्पन्न जो एक ब्राह्मण होता त्याला एक मुलगा झाला आणि तो मुलगा योगभ्रष्ट होता. मागच्या जन्मीचं त्याला सर्व ज्ञान प्राप्त झालेलं होतं आणि तो सांगतो आहे पित्याला की मला माझं मौंजी बंधन करू नका, मला काही विद्या शिकवू नका. तेव्हा त्याचे पिता त्याला विचारतो की तू एवढं हुशार आहेस म्हणे, तू एवढा ज्ञानी आहेस तर मला ज्ञान दे म्हणे. तर ते ज्ञान आता तो देतो आहे, पुत्र पित्याला देतो आहे आणि तो आता पुढे कथा सांगता आहे. ते पुत्र म्हणे ऐकताता अलर्क नामे राजा होता. तोही शरण येऊनी दत्ता योग साम्राज्यता पावला. पिता म्हणे रे सुता अलर्क हा कोण होता, केवी शरण आला दत्ता योग साम्राज्यता कशी ये. तो मुलगा आता सांगतोय पित्याला तर अलर्क नामाचा एक राजा होता, तो सुद्धा दत्तगुरूंना शरण गेलेला आहे म्हणे. मग पिता विचारता हा अलर्क कोण, तो का बरं दत्तगुरूंना शरण गेला, पुढे काय घडलं ते सांगा म्हणे. आता दत्ताचे यश पावन ऐकाया लावी मी कान मन. तृप्ती नोहे अजून सांग विस्तारुणी आणि कही. स्वय असुनी निराकार जो झाला नराकार. ज्याचा हा अवतार करी निराकार निजभक्ता. तर हे दत्तगुरू कसे काय हे झाले म्हणे, ते स्वतः निराकार आहेत आणि त्यांनी नराचा अवतार घेऊन काय काय लीला केल्या त्या सर्व मला आता सांग. तू इतकं मला सांगतो तरी माझ्या कानांची अजून तृप्ती होत नाही म्हणे. असं ते पिता पुत्राला विचारतायत. ऐसे ताताचे वचन दत्तकथा मृतपान. पुरे पुरे म्हणेल कोण घेता भरून श्रवण. वाटे अजूनी पाहिजे की. ऐसे ताताचे वचन त्या पुत्राने ऐकून मग केले निरूपण. अलर्काख्यान पावन जे. आणि मग आता पित्याचं वचन ऐकून मुलगा त्यांना सांगतोय अलर्काख्यान. आता जे काही घडलं ते सांगतोय. ते मीही तुझं प्रती सांगतो ऐकनिकुती. सोमवंशी नृपती शत्रुजित नामे एक होया. तर सांगता येते सोमवंशामध्ये शत्रुजित नावाचा एक राजा होता. शिवप्रसादे करुण त्याला झाला एक नंदन. सर्व गुण संपन्न दिसे शोभन स्वरूपे. असा जो गुण खाणी आत्मज त्याचे नाव ठेविती ऋतुध्वज. केवळ पुण्याचा पुंज तेथे विराजमान जो. तर त्याला एक मुलगा झाला तर असा सर्व गुण संपन्न असा तो मुलगा होता. तर त्याचं नाव काय ठेवलं, ऋतुध्वज. त्याचे होता व्रतबंधन करी सर्व विद्याध्ययन. झाला धनुर्वेदाभिज्ञ ज्याला प्राज्ञ मानती. तर असा तो सगळ्या याच्यामध्ये विद्वान झाला आणि विद्याध्ययन केलं, परत धनुर्विद्येचा अभ्यास केला आणि सगळ्यामध्ये तो पारंगत झालेला आहे. महापुत्र राजपुत्र महाशूर शरणांगताचा आधार. नीतिशास्त्रीय सादर जो उदार कीर्तिमंत. असा जो राजकुमार युवराज होनी सादर. वागे तव एक विचित्र नवल घडले ऐकते. असा तो सर्व गुण संपन्न मुलगा आहे तो. तर आता पुढे काय घडलं ते ऐका म्हणे. रेवातिरी गालव मुनी राहे आश्रम करुणी. जो सादर स्वानुष्ठानी राहे ध्यानी निमग्न जो. पर्वकाळी ऋषीश्वर श्रद्धेने आरंभी अध्वर. पातालकेतू असुर महाक्रूर विघ्न करी. तर नर्मदेच्या तीरावर गालव नावाचे एक मुनी होते. ते हे करायचे, यज्ञ याग करायचे.
पर्वकाळी ऋषीश्वर श्रद्धेने आरंभी अध्वर पातालकेतू असुर महाक्रूर विघ्न करीत. ते जेव्हा यज्ञ करायचे तेव्हा पातालकेतू नावाचा एक राक्षस होता आणि तो त्या यज्ञामध्ये विघ्न आणायचा. आरंभिता होम दिसू लागला धूम येऊनी दैत्य महाभीम होम विध्वंस करीत असे. अस्थिमास रक्त टाकी यज्ञ शाळेत करी यज्ञ दूषित. मुनी त्रस्त झाला मग मुनी म्हणे करावे काय. दैत्य करीती अंतराय मला नसुचे उपाय. करू काय मी आता जरी करुणी कोप. दुष्ट दैत्या द्यावा शाप तरी भंगेल तप लागेल पाप निश्चित. तर ते मुनी विचार करायला लागले हा दैत्य काय करायचा. त्यांनी यज्ञ पेटवला, धूर दिसायला लागला की हा लगेच रक्त मांस अस्थी हाडं वगैरे आणून त्या यज्ञशाळेमध्ये टाकायचा. त्यामुळे ते जे मुनी होते तर ते त्रस्त झाले. काय करावं म्हणे, याला आता उपायच नाही म्हणे माझ्याकडे. जर मी याला शाप दिला तर माझं पुण्य कमी होईल म्हणे, म्हणून तर मी शापही देऊ शकत नाही म्हणे, असे ते विचार करत होते. म्हणे देवा परमेश्वरा धर्मपाळका दया करा. का उपेक्षिसी उदारा भक्ता धारा दीनबंधू. दैत्ये मज गांजले यज्ञ याग राहिले. माझे कर्म लोपले का उपेक्षिले आमासी. आम्हा तुझा विश्वास दैत्य आम्हा दिला त्रास. याचा करी तू नाश आम्हा निराश करू नको. मग तो देवाचाच धावा करायला लागला. देवा काय काय करू म्हणे मी आता, हा दैत्य मला फार त्रास देतोय म्हणे, तर तू आमचा दीनबंधू आहेस म्हणे, तर तू आता याच्यावर काहीतरी सहाय्य कर म्हणे आम्हाला. असा दीन होऊनी ईश्वरा प्रार्थी मुनी. ईश्वर प्रसन्न होऊनी आकाशवचनी अभय दे. आणि मग देवाने त्या मुनींची प्रार्थना ऐकली आणि आकाशवाणीने अभयवचन दिलेलं आहे. मुनीच्या समीप अकस्मात दिव्य अश्व उतरत मानी आश्चर्य मनात. तव ऐकता आकाशवाणी हा दिव्याश्व घेऊनी शत्रुजिताचे सदनी. मुने त्वा जाऊनी निजरक्षणी पुत्र मागे. तर आकाशवाणी झालेली आहे आणि त्यांच्या आश्रमाजवळ एक दिव्य असा घोडा प्रकट आकाशातून उतरलेला आहे. आणि आकाशवाणी काय झालेली आहे तर शत्रुजिताच्या राज्यात जा म्हणे आणि त्याचा जो मुलगा आहे तो धनुर्विद्येमध्ये सर्व याच्यात पारंगत आहे, तर तू त्याला मागून घे म्हणे. ऋतुध्वज या अश्वावर बसूनी मारील असुर. मग तू सादर करावं अध्वर निर्विघ्नपणे. आणि मग तो ऋतुध्वज जो त्याचा मुलगा आहे तो त्या घोड्यावर बसून त्या असुराचा वध करेल आणि मग तू मनमोकळ्यापणाने तू यज्ञयाग कर म्हणे. असे आकाशवाणी पडता मुनींच्या कानी. तया अश्वा घेऊनी राजसदनी पातला. म्हणे राजा मी गालव करी रेवातिरी याग उत्सव. विघ्न करी दैत्य पुंगव आजी देव प्रसन्न झाला. तर त्या मुनींनी तो घोडा घेतलेला आहे आणि राजाकडे गेला आणि सांगितलेलं आहे की मी गालव मुनी आहे म्हणे आणि नर्मदेच्या तीरी यज्ञयाग करतो आहे म्हणे. पण त्या दैत्यांमध्ये जो मुख्य दैत्य आहे मोठा तर तो हे करतोय म्हणे, मला विघ्न करतोय म्हणे. अश्व उतरला अकस्मात तव आकाशवाणी बोलत. ऋतुध्वजा हा अश्व देता दिविजसुता तो मारिल. तर म्हणे तो अशी आकाशवाणी झालेली आहे की तुझ्या मुलाला हा जो घोडा दिला आणि तो त्याचा वध करेल म्हणे. असे आकाशवाणी ऐकून आलो अश्व घेऊन. आता दे पुत्रदान तुझे कल्याण होईल. आणि मग म्हणून मी तुझ्याकडे तुझा मुलगा मागायला आलेलो आहे, तर तू मला दे म्हणे आणि माझं मला सहाय्य कर, म्हणजे सगळं कल्याण होईल म्हणे तुझं. क्षत म्हणजे दुःख जाणं त्यापासून करी त्राण. म्हणून क्षत्रिय हे नाम तुम्हा जाण. करा रक्षण आमुचे. तर क्षत म्हणजे दुःख आणि त्याच्यापासून जे रक्षण करतात ते त्रिय म्हणजे क्षत्रिय, म्हणून हे तुम्हाला क्षत्रिय नाव मिळालेलं आहे म्हणे. मुनीचे वचन ऐकून राजा प्रसन्न होऊन म्हणे पुत्रा अश्वारूढ होऊन करी हनन दैत्याचे. असता मुनीचा अनुग्रह अनुकल होती सर्वग्रह. मग यासी कोण करील विग्रह तया मोहन पडेल. तर तू म्हणे त्या मुनींचं वचन ऐकून राजा मुलाला सांगतोय तू आता घोड्यावर बैस आणि त्या दैत्याला मारून जा म्हणे. असे ताताचे वचन तो ऋतुध्वज मानून माय बापा वंदून आशीर्वचन घेत असे. अश्वा घेऊनी राजसूत ऋषीश्वरा समवेत येऊनी त्याच्या आश्रमात. म्हणे आता यज्ञ करी. आणि मग आलेला आहे तो घोड्याला घेऊन आणि त्यांच्या यज्ञशाळेजवळ आलेले आहेत आणि सांगितलं त्यांनी त्या ऋषींना तुम्ही आता यज्ञ करा म्हणे, मी इथंच थांबतो.
दावी कोठे असे असुर, मी करीने त्याचा संहार. मग म्हणे मुनीश्वर, आता अध्वर आरंभितो. होम धूम पाहुन दैत्य येईल धावून, मग दावीन तत्क्षण करी हनन तयाचे. ठीक आहे म्हणे, आता मी यज्ञाला सुरुवात करतो आणि होमाचा धूर निघायला लागला की तो राक्षस लगेच येईल आणि त्यावेळेला तू त्याला मार म्हणे. दैत्य असे मायावी, रूपे पालटी नवी नवी, नाना परी माया दावी, ठेवी बरवी हुशारी. तया म्हणे राजपुत्र, तुम्ही आम्हा छत्र, आम्ही भवदर्शने पवित्र, दिती पुत्र आम्हा कायसे. तर मग तो सांगायला लागला म्हणे, तो जो राक्षस आहे तो मायावी आहे म्हणे आणि वेगवेगळे रूप पालटून येतो म्हणे. तो बघ म्हणे तू आता त्याच्याकडे. होता तुमची कृपा मात्र, आम्ही हो जयपात्र, साधू आम्ही परत्र, नाही अत्र संशय. ऐसे ऐकता त्यांचे वचन, गालव आरंभी यज्ञ, कर्मसंकल्प करून अन्वाधान करिता झाला. आणि मग असं करत त्यांनी यज्ञाला आरंभ केला आणि संविधा वगैरे टाकायला लागलेला आहे तो ऋषी. तव होम धूम उठला, तो दैत्याने पाहिला, दैत्य धावता आला, वराह रूप धरुणिया, द्रष्टा बाहेर दिसत, घुरुघुरु शब्द करीत, केश उभारुणी अकस्मात त्या आश्रमात पातला. आणि तो होमाचा धूर निघायला लागल्याबरोबर तो दैत्य डुकराचं रूप घेऊन आलेला आहे. सुळे बाहेर दिसत आहेत आणि तोंडातून घुरू घुरू असा आवाज काढत आणि केस असे ते पिंजारून आश्रमामध्ये आलेला आहे. मुनी सांगे राजसुता, हा दैत्य पातला आता, तू ठेवी सावधानता, घे विजयता सत्वर. मुनिवचन ऐकून त्यावर हा पाहून, अश्वावरी बसून नृपनंदन ते वेळी. आणि त्या मुनींनी सांगितलं, आला बघ म्हणे हा राक्षस म्हणे डुकराचं रूप घेऊन, आता तू सावध हो आणि याला मार म्हणे तू. लगेच तो मुलगा निघालेला आहे घोड्यावर बसून. वराह हृदय लक्षण, सोडी अतितीक्ष्ण बाण, हृदय गेला तो भेदून, परी तो मरण न पावला. जोवरी आयुष्य असे, तववरी कोण मारित असे, आयु मर्मे रक्षित असे, म्हणून वाचत असे संकटी. तर त्याच्या नशिबात नव्हतं म्हणून, म्हणजे त्याचं आयुष्य सरलेलं नव्हतं म्हणून त्याला फक्त बाण लागला आणि तो राक्षस मेला काही नाही, फक्त तो पळत होता. विद्ध केला तरी वराह पळे त्वरे दुरी, ऋतुध्वज अश्वावरी बसुनी लागे पाठीस. डुक्कर जाऊनी वनी, गुहेमध्ये राहे लपुनी, ऋतुध्वज पाहुनी गुहेमधुनी चालत असे. अशा प्रकारे तो डुक्कर पुढे पळायचा आणि हा त्याच्या मागे लागायचा. त्याला बाण लागलेला होता पण तो मेलेला नव्हता आणि तो पळत होता गुहेमधून. तो गुहेत गेल्यानंतर हा पण त्याच्या मागे धावतोय. अश्वाची गती विलक्षण, जेथे अंधकार गहन, तेथे प्रवेश करून पाताळे जाऊनी राहिला. तर तो डुक्कर पाताळात गेला तर हा घोडा त्याच्या मागे मागे चाललेला आहे. पाताळापर्यंत जाऊन पोचला. तेथे रत्नजडित सदन, राजपुत्र पाहून, अश्व तेथे बांधून, म्हणे सदन पाहू हे. तर तिथं एक रत्नजडित घर दिसलं त्याला आणि त्या राजपुत्राने बघितलं, हा घोडा आता इथंच पाहून बांधून देऊ आणि हे घर कसं आहे ते बघून तरी घेऊ म्हणे एकदा. रत्नजडित गोपुरे दिसती, लखलखित द्वारे, सुवर्णाची शिखरे गगनचुंबित दिसताती. तर गोपुरं कशाचे होते? रत्नाचे होते. दारं चकचकीत असे दिसत होते. सोन्याचे शिखरं होते त्याचे. असा उंच असं ते सदन दिसतं त्याला. रत्नांची सोपाने सभोवती उपवने, जेथे सूर्यकिरणे न करती प्रवेश, असं वर्णन केलेलं आहे. तोरणे मोतियांची, भिंत दिसे इंद्रनीलाची, पाहता राजपुत्राची बुद्धी थक्क झाली. तर इंद्रनील मणी जो आहे त्याच्या भिंती लावलेल्या होत्या आणि तिथं सूर्यकिरणसुद्धा प्रवेश करू शकत नव्हता. असं ते तिथं बगीचा पण होता आणि हे पण होतं, घर सुंदर असं होतं. तव तेथे पाहे कुमारी, देवी समान सुंदरी, कंदुक घेऊनी करी बैसली द्वारी एकटी. तर तिथं बघितलं त्यांनी एक मुलगी हातामध्ये चेंडू घेऊन बसलेली आहे तिथं दारामध्ये. राजा ये तिचे समोर, ती तेथून उठे सत्वर, चढून जाई माडीवर, राजकुमार मागे चाले. राजा हे पाहे अंतरी, रत्नखचित पलंगावरी, बैसली एक सुकुमारी, चिंता अंतरी करीत. आणि मग राजाने पाहिलं ती मुलगी चेंडू घेऊन दारात बसलेली होती आणि ती उठून लगेच राजाला बघून ती उठून चाललेली आहे माडीवर जायला. तर राजाही तिच्या मागे मागे गेला आणि तिथं महालात प्रवेश केल्यानंतर बघतो तर रत्नजडित पलंगावर अजून एक मुलगी, सुंदर अशी मुलगी बसलेली आहे, कशी चिंताक्रांत.
तव अकस्मात रायासी पाहता मूर्छा आली तियेसी खाली पडे तत्क्षणेशी सखी तिसी सावरी निर्जीव होनी घटिकाभरी निचेष्टीत पडली नारी मान टेकी भूमीवरी राजा अंतरी खिन्न झाला. तर तिने त्या राजकुमाराला बघितला आणि बेशुद्ध पडलेली आहे आणि तिची जी सखी होती तर तिला उचलून हे करते. ती बघितली तर ती बेशुद्ध पडलेली आहे. राजा नाराज झालेला आहे तिला बघून. म्हणे हे मज पाहुण का पडली पलंगावरून असा विस्मित होऊन उभा राहून पाहे तो. म्हणे हे घर सुंदर दिसत असे मनोहर परी येथे न दिसे कोणी नर असती सुंदर स्त्रिया दोघी. म्हणे हे एवढं घर सुंदर आहे छान आहे पण इथं पुरुष कोणीच दिसत नाही फक्त या दोघी स्त्रियाच दिसत आहेत. म्हणे एकांती स्त्रिया बसती तेथे जाता दोष लागती तेव्हा फिरावे मागुती हेच नीती यथार्थ. म्हणून तो मागे मुरडत तवती उठोनी रडत पुनः नृपा पाहुणी पडत. सखी म्हणत असे नृपासी तुम्ही कोण आला कोठून का जाता फिरून क्षणभरी बसून समाधान पावावे. आणि मग त्यांनी बघितलं. तो म्हटला ज्या ठिकाणी नुसत्या स्त्रिया असतात तिथं पुरुषांनी जाऊ नये तर दोष लागतो म्हणे. म्हणून आता इथं न थांबलेलंच बरं असं म्हणून तो मागे फिरायला लागला. आणि मग त्या मुलीने बघितलं आणि ती त्या निघतोय हा परत तर ती परत रडायला लागलेली आहे आणि विचारते तुम्ही कोण आला कोठून का जाता फिरून क्षणभरी बसून समाधान पावावे. राजपुत्र म्हणे तियेसी नरवर्जित स्थळी कशी करावी विश्रांतीसी मूर्छाईसी का आली तुम्ही कोणाच्या कोण का धरले शून्यस्थान हे सांगा विस्तारून मग समाधान वाटेल. मग तो राजा विचारते इथं नरवर्जित म्हणजे पुरुष एकही नाही म्हणे तर अशा ठिकाणी तुम्ही इथं का आलेले आहे आणि ह्या मुलीला का मूर्छा आली म्हणे मला बघून. म्हणे असे नृपाचे वचन त्या कन्येने ऐकून सुचवीत सखीस तक्षण माझे वर्तमान सांग म्हणून. तर जी बेशुद्ध पडलेली होती तर ती तिच्या सखीला सांगते डोळ्यांनी खुणवून की माझी कहाणी यांना सांग म्हणे. असे म्हणून कासावीस होऊन तोळी सोडी तीक्ष्ण श्वास पुन्हा पाहुणी नृपास मूर्छा विशेष पावत असे. असं तिने सांगितलं डोळ्यांनी खुणवून आणि तिची जी मैत्रीण होती ती सांगायला लागली आणि त्यावेळेला असा दीर्घ श्वास सोडून पुन्हा मूर्छा आली तिला. त्या मुलीला रत्न जडित पलंगावर बसलेली होती तिला. सखी तिला सावरून मंद मंद वारा घालून सावधान करून राजनंदना प्रति बोले आपण सुखरूप असून येथे आपोआप येऊन इला दिदले दर्शन तुम्हा भुलोन हे पडे. तर तुम्ही सुखरूप आलात परत हे पाहून हिला मूर्छा आलेली म्हणे तुमच्यावर ही मोहित झालेली म्हणे. हिच्या मोहासी कारण खचित झाला तुम्ही जाण दर्शने कामक्षोभ होऊन मूर्छा येऊनी पडली. आणि म्हणून ही तुम्हाला पाहून मोहित झाली आणि मूर्छित पडलेली आहे. विश्वावसु गंधर्व थोर त्याची ही कन्या सुंदर पाताल केतू असुर पळवून आणि येते मदाल साईचे नाम केवळ लावण्याचे धाम दैवयोगे आपुला आगम होऊन संगम झाला येथे. आणि मग ही मुलगी कोण आहे तर विश्वावसू जो गंधर्व आहे त्याचीच ही कन्या आहे आणि हा जो पातालकेतू राक्षस आहे त्याने हिला इथं पळवून आणलेलं आहे म्हणे. आणि हिचं नाव काय आहे मदालसा. दैत्यवरू इच्छी इसी हिची इच्छा नाही तशी येथे आणताची इसी भोगायासी प्रवर्त झाला तो वेळ टाळावयासी इने सांगितले त्यासी विवाह न होता मुचे वंशी पुरुषाशी न भोगिती. तर तो आल्या हिच्याशी म्हणे त्याने हिच्याशी लग्न करायचं म्हणून हिला पळवून आणलं आणि लग्नाच्या आधीच तो तिच्याशी संग करायला लागला. तर तेव्हा ते टाळण्यासाठी हिने सांगितलं की आमच्या वंशामध्ये लग्न झाल्याशिवाय काहीच करत नाही म्हणे. विवाह न होता जरी तू स्पर्श करशील तरी मी प्राण त्याजीन निर्धारी हे अंतरी साचमान. तर टाईमपास करण्याकरता तिने वेळ वाया घालवण्याकरता मुद्दाम सांगितलं आणि सांगितलं की तू जर मला स्पर्श केला तर मी आत्महत्या करून घेईल म्हणे. मग हिचे वचन मानून विवाह करावा म्हणून शुक्राचार्या बोलावून लग्न शोधन पै केले. उदयिक त्रयोदशीला मुहूर्त असे ज्योत योजिला दैत्यवर नावडेला म्हणून प्राणाला त्यजू पाहे. तर उद्याला तर त्यांनी काय केलं शुक्राचार्य म्हणजे दैत्यांचे जे गुरु आहेत त्यांना बोलावून आणलेलं आहे आणि तिथी निश्चित केलेली आहे. तर उद्या त्रयोदशीला यांचं लग्न होणार आहे पण तो राक्षस काही हिला आवडत नाही म्हणून ही आता प्राण त्यागू पाहते म्हणे. कालचे दिनी येथून दैत्य गेला निघून तो संधी पाहून ही प्राण सोडाया उठली. तव कामधेनू येऊन म्हणे मदालसे न सोडी प्राण
एक वीर दैत्या भेदून उद्या येऊन भेटेल. आणि मग त्यावेळेला तू हे करून तिला सांगितलेलं म्हणे कामधेनूनी की उद्या एक वीर येईल इथं आणि तो राक्षसाला मारेल आणि तुझ्याशी त्याचं लग्न होईल म्हणे. तो असे सुंदर तो तुला योग्य वर त्याचा घरी धरी तू कर. नको शरीर टाकू आहे तर तू आत्महत्या करू नको आणि त्याच्याबरोबर तू लग्न करून जा म्हणे. गोलोकापासून मी आले दया करून कामधेनू असे सांगून गुप्त होऊन जाती झाली. तर कामधेनूने असं सांगितलं आणि ती गुप्त झालेली आहे म्हणे. आज तसेही घडले दैत्य वराह रूप धरले त्याला कोणी वेधले. दुःख झाले फार मला तो पाताळी गेला लपून आपुले पश्चात झाले आगमन. तेव्हा निश्चय माझे मन समाधान पावले. आणि मग त्या दैत्याने डुकराचं रूप घेऊन तो गेला म्हणे. पण त्याला कोणीतरी बाण मारलेला आहे आणि तो गेला म्हणे पाताळात लपून गेला. आणि तुम्ही मला दिसल्यानंतर माझं समाधान झालेलं आहे म्हणे. तर तुमचं आगमन झाल्यानंतर मला मन शांत झालेलं आहे. तुम्हीच वेधिला असुर असा झाला माझा निर्धार. वाटे तुम्ही अमर दिधला धीर या समयी. तर मला वाटतं म्हणे की तुम्ही देवासारखे धावून आले. तुम्हीच देव आहात म्हणे. आणि तुम्ही आल्यानंतर माझं मन शांत झालेलं आहे. कुंडला नाम माझे असे मी तापसाची कन्या असे हिमाचळी बसत असे योगाभ्यासे करुणी. तर ही सांगते तिची दासी आहे तिचं नाव आहे कुंडला. तर ती म्हणते मी हिमालयाच्या तिथं बसलेली होती म्हणे आणि मी एका तपस्व्यांची मुलगी आहे. तर योगाभ्यास करण्याकरता बसलेली होती म्हणे. जेथे गंधर्व कन्या क्रीडती तेथे इसी घडली दोस्ती. ज्यावेळी दैत्यपती आकाशपंथी इला नाही. तर गंधर्व कन्या जिथं खेळत होत्या तिथंही मला भेटली म्हणे. तर ही माझी मैत्रीण झालेली आहे. आणि त्यावेळा बघितलं तर आकाशमार्गाने तो दैत्य हिला घेऊन चाललेला होता. तो आर्तस्वर ओळखून म्या इचे हित करावे म्हणून त्या दैत्या प्रार्थून सांगितले ते ऐक. ही असे माझी सखी माझ्या विरहित होईल दुःखी. तरी मला हिने तुझ्या लोकी मग ही सुखी होईल. मग मी बघितलं हा तिला घेऊन चाललेला आहे. परंतु मी हिचं कल्याण व्हावं हिला त्रास होऊ नये म्हणून मी सांगितलं त्याला ही माझी मैत्रिणी म्हणे. खोटंच सांगितलं. आणि हिला जर तू मला सोडून जर नेलं तर हिला दुःख होईल म्हणे. म्हणून मलाही घेऊन चल असं म्हणून मी पण आले म्हणे मग तिच्याबरोबर. हे दैत्य अंगीकारले मलाही बरोबर आणले. ते सख्याजी फळले मज कळले भवदर्शनी. ते हे म्या सर्व कथिले आपुलेही दर्शन झाले. आम्हा कृतार्थत्व आले आपुले नाम सांगा. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत म्हणे दोघीजणी इथं. तर आता तुम्ही तुमची ओळख सांगा म्हणे. तुमचं नाव वगैरे काय आहे ते सांगा म्हणे. असे सखीचे वचन ऐकोनी बोले नृपनंदन. मी अमर नो हे जान असे राजन्य भूतळीचा. तर म्हणे तो राजपुत्र सांगायला लागला मी काही स्वर्गीचा अमर नाही म्हणजे स्वर्गातला देवबिव नाही आहे म्हणे मी. तर मी पृथ्वीवरचा मृत्यूलोकाचा एक राजा आहे. त्या राजाचा राजपुत्र आहे म्हणे मी. सोमवंशी राजा शत्रुजित त्याचा असे मी सुत. ऋतुध्वज नामे ख्यात पितृभक्त असे मी. गालव यज्ञ रक्षणार्थ मजला योजितात येऊनी मुनीच्या आश्रमात वेधिला दैत्यवराहरूपी. आणि मी पितृभक्त आहे म्हणे. आणि त्या माझ्या वडिलांनी सांगितलं त्यांच्या आज्ञाप्रमाणे मी गालव ऋषींचे यज्ञरक्षणार्थ आलेलो आहे म्हणे. आणि त्या दैत्याला वराहरूप घेतलेला जो दैत्य होता त्याला मीच बाण मारलेला आहे म्हणे. तो न मरता पळाला म्या पाठलाग केला. तो या दरीत घुसला मी आलो त्याला शोधावया त्या मारावा म्हणून. ऋषीचे असे आज्ञापन येथे तुमचे झाले दर्शन सर्व कळवून येईल आता. तर तो या इथं घुसला म्हणे दरीमध्ये गुहेमध्ये घुसला. त्याच्या मागे मी शोधत आलेलो आहे म्हणे. तर ऋषीने सांगितलं त्याला मारून टाक. पण तो काही मेलेला नाही म्हणे. मग पाठलाग करत करत इथपर्यंत आलेलो आहे. आणि नंतर तुमची माझी भेट झाली म्हणे. कुंडला म्हणे ऐकस तू श्रेष्ठ बंधू पाताल केतू कनिष्ठ बंधू ताल केतू लोकदुःख हेतू दोघे दैत्य. तर मोठा पाताल केतू आहे आणि लहान आहे तो तालकेतू आहे म्हणे. हे असे दोन राक्षस आहेत आणि ते लोकांना फार दुःख देतात म्हणे. ते येथे वास करती आज ते घेऊनी भीती. पाताळी लपले असती ते तुझ्या हाती येतील. एक असे विनंती हे कन्या पवित्र निश्चिती. इला धरावी हाती तुझी कीर्ती वाढविल. तर ते दोघं लपून बसलेले आहेत म्हणे. तू आता एक कर ह्या मुलीला घेऊन जा म्हणे आणि हिच्याशी लग्न कर म्हणे तू. हे गंधर्वाची कन्या आहे ही योगी मान्या. हिच्या समान निमिळे अन्या ही होईल धन्या तुम्ही वरिता. तर ही गंधर्वाची मुलगी आहे आणि
हिच्यासारखी दुसरी कोणीच तुम्हाला भेटणार नाही म्हणे, तर तुम्ही आता हिच्याशी लग्न करा. क्षत म्हणजे दुःख, त्या वारुणी रक्षी लोक, म्हणून क्षत्रिय नाम चोख, तुम्हा लोक देतात. इचे तेव्हा इचे दुःख वारिता, सार्थकता होईल क्षत्रता, रक्षावे शरणांगता, तुमचा हा मुख्य धर्म. तर शरणांगताचं रक्षण करावं हा क्षत्रियांचा मुख्य धर्म असतो आणि त्याचं तुम्ही पालन करावं आणि हिला आसरा द्या म्हणे, हिच्याशी लग्न करा. तुम्ही मर्त्य असता कन्या तुम्हा मिळता, जगी होई शाग्लता, तेव्हा आता हिला वरा. तर ही देवाची कन्या आहे म्हणे आणि हिच्याशी जर तुम्ही लग्न केलं तर सगळीकडे तुमची वाहवा होईल म्हणे, स्तुती होईल म्हणे. हा सिंहाचा भाग जाणावा, हा कोल्ह्याने न पळवावा, तरीच होईल वाहवा, हे चित्ती ठेवा यथार्थ. इला हे असे दुःख झाले, ते सर्व तुम्हा निवेदिले, ही धरती तुमची पावले, आता अवेरिले न पाहिजे. तर हा जो भाग आहे तो कोणाचा आहे? सिंहाचा आहे. तर तो कोल्ह्या कुत्र्यांनी पळवायला नको पाहिजे म्हणे, म्हणून तुम्ही त्यांच्याकडे न जाता तर हिला तुम्ही घेऊन जा. आणि जर तुम्ही हिला तिचा अवेर करू नका म्हणे, जर अवेर केला तर हिला दुःख होईल म्हणे. मी हिची सोय करून माझा मार्ग धरून, पुन्हा हिमाचळी जाऊन तप करीन निश्चिती. तर ती कुंडाला सांगते तिची मैत्रीण की हिला जर तुम्ही घेऊन गेले तर त्यानंतर मी हिमालयामध्ये परत तप करायला निश्चिंतपणे जाऊ शकेन. जरी तुम्ही न वराल तरी तो मिथ्या जाईल, कामधेनूचा बोल मगही सोडील प्राणाते. आणि तुम्ही जर हिच्याशी लग्न नाही केलं तर कामधेनूंनी जो सांगितलेलं आहे तर ते तिचं वचन खोटं होईल म्हणे आणि मग ही प्राणत्याग करून देईल. यत्ने देह टाकील दैत्याधीन न होईल, हा हिचा निश्चल पुरे बोल आता हा. तर तिने हे निश्चय केलेला आहे की मी आत्महत्या करेल, मरून जाईल, पण दैत्याच्या अधीन जाणार नाही असं. अशी कुंडला हो नदीन म्हणे इला न्यावरून, दैवे तुम्हा हे दिले दान, म्हणून चरण धरी त्याचे. आणि ती कुंडला मग ती सांगते त्या राजाचे पाय धरून की देवाने तुम्हाला हे दान दिलेलं आहे तर याचा तुम्ही स्वीकार करा, असं ती सांगते आहे. इति श्रीमत्परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्रीदत्त महात्मे पंचविंशोऽध्यायः. श्रीगुरुदत्तात्रेयार्पितनमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.